नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं अमित पांडे या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर पहिले बघूया की आपण काल काय डिस्कशन केलं होतं निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ॲनालिसिसमध्ये आणि आज मार्केटमध्ये काय झालं. त्याच्यानंतर आपण हे पण बघणार आहे की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते. तर सगळ्यात पहिले आपण डिस्कशन केलं होतं बँक निफ्टीमध्ये. मी तुम्हाला टार्गेट दिलं होतं की जेव्हा बँक निफ्टी एकदा 49,800च्या वर जाईल तर बँक निफ्टी 50,000पर्यंत टार्गेट जे आहे ते अचीव करू शकते. तर बँक निफ्टी तर ठीक आहे, पण त्याच्या आधी आपण निफ्टी बघून घेऊया की निफ्टीमध्ये पण आज काय झालं. गॅपअप ओपनिंग झाली 23,230 23,200 इथे सपोर्ट आहे. आपण म्हटलं होतं की 200च्या खाली गेल्यावर आपण सेल करणार. आज मार्केटमध्ये ओपनच गॅपअप झाला. गॅपअप ओपन झाल्याच्या नंतर आपल्या ज्या कोर्समध्ये शिकवलेली आहे 5 मिनिट स्ट्रॅटेजी, 5 मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये आपण आज ट्रेड प्लॅन केला होता, लाईव्ह ट्रेड प्लॅन केला होता. याची रेकॉर्डिंग जी आहे आपल्या LMSमध्ये अवेलेबल आहे आजच्या सेशनची. तर सगळे प्लॅटिनम मेंबर जे आहे ती रेकॉर्डिंग जाऊन बघू शकता. 5 मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये ह्याला ब्रेकडाऊन 330 ब्रेक केल्याच्या नंतर 340ला आपण 23,340 इथे आपण बाय करायला आपण प्लॅन केला होता. आणि त्याच्यानंतर आपलं जे टार्गेट होतं ते टार्गेट इमिडिएटली आपलं 385 इथपर्यंत आपण टार्गेट प्लॅन केलं होतं. तर विदिन 10 AM पर्यंत सकाळी क्लास संपेपर्यंत आपलं टार्गेट जे आहे ते अचीव झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की स्टॉप लॉस जो आहे तो या कॅन्डलच्या खाली ट्रेल करून ठेवा आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे आहे तुमचं 410पर्यंत जाईल, जे प्रिव्हियस हाय होता. तर 410चं टार्गेट पण आपलं अचीव झालं. सेकंड टार्गेटसुद्धा अचीव झालं. कॉस्ट टू कॉस्ट आणि 360ला स्टॉप लॉस, कोणाला 360ला आणि कॉस्ट टू कॉस्ट 340ला स्टॉप लॉस ट्रेल करायला सांगितलं होतं. आणि 400चं टार्गेट 410चं टार्गेट आहे जे अचीव झालं. त्याच्यानंतर मार्केट थोडंफार वर गेलं, 440पर्यंत हाय बनवला, मग साईडवेज गेलं आणि सेकंड हाफमध्ये मार्केट वापस खाली आलं आणि 23,300च्या तिथे जिथून ओपन झालं होतं, गॅपअप जिथे झालं होतं त्याच लेवलच्या जवळपास येऊन मार्केट क्लोज झालेलं आहे. तर मार्केटमध्ये आता गॅपअप होऊन मार्केट वर तर जात आहे पण वापस खाली येत आहे. सेकंड हाफमध्ये खाली येत आहे. कालसुद्धा मार्केट वर गेलं होतं पण सेकंड हाफ क्लोजिंग जे आहे क्लोजिंगपर्यंत मार्केट वापस प्रॉफिट बुकिंग आली आणि मार्केट खाली येऊन गेलं. तर याचा आपल्याला अर्थ काय कळतं की मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही आहे. दोन्ही साईडला आता मार्केटमध्ये रेंज आहे. आता रेंज कुठे आहे आपण बघूया. वरच्या साईडला रेंज जी आहे ती आहे 23,400. खालच्या साईडला जी रेंज आहे 23,200. या रेंजच्या मधात जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मार्केट जे आहे ते नो ट्रेड झोन जे आहे त्याच्यामध्येच आहे आणि काही मोठा मुवमेंट करणार नाही. या दोनपैकी एका साईडला जिथे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करेल त्या साईडला एक मोठा मुवमेंट होऊ शकतो. तर आज मार्केट एक्झॅक्टली सेंटरला क्लोज झालेलं आहे, 23,300ला क्लोज झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, मार्केट मल्टिपल टाईम वरून जे आहे सेल ऑफ आलेला आहे. 2 वेळा वरती जायचा प्रयत्न केला पण सेल ऑफ आला. आता उद्या समजा मार्केट 23,220 जर ब्रेक करत असेल, आपण एक ट्रेड करू शकतो. आपलं टार्गेट जे राहील 23,150पर्यंत आपण टार्गेट प्लॅन करू शकतो. इथपर्यंत आपल्याला 70 पॉईंटचं टार्गेट भेटू शकते. दिस इज द पॉसिबिलिटी. लोअर साईडला, हायर साईडला आपण तोपर्यंत ट्रेड नाही करणार जोपर्यंत वापस मार्केट 23,440 ब्रेक करत नाही. 23,440 जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत हायर साईडला ट्रेड नाही करणार. एकदा 440 ब्रेक केलं तर एक्सपायरी आहे 500पर्यंत जाऊ शकते. इवन आपण एक छोटा ट्रेड 380 ब्रेक केल्यावर पण करू शकतो की 440पर्यंत मार्केट मुवमेंट करेल. तर प्राइस ॲक्शन बघून आपण ट्रेड करूया. मेजरली आपण बुलिश आता तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत ही जी मोठी कॅन्डल आहे याच्या 50%च्या वर 5 मिनटं किंवा 15 मिनटं मार्केटची कॅन्डल क्लोज होत नाही. तोपर्यंत आपण जास्त बुलिश ट्रेड करणार नाही आहे. निगेटिव्ह साईडला जेव्हा पण 23,220 ब्रेक होईल आपण ट्रेड करू शकतो निफ्टीमध्ये. बँक निफ्टी बघून घेऊया. बँक निफ्टीमध्ये कसे लेवल्स आहे. बँक निफ्टी ऑलरेडी 50,250 2 वेळा टच करून वापस खाली आलेला आहे. बँक निफ्टी पण सेम आपण डिसाईड केलं होतं 49,800 जेव्हा ब्रेक करेल त्याच्यानंतर एक मोमेंटम होईल 50,000चं टार्गेट. 50,000च्या वर सुद्धा 200 पॉईंट मुवमेंट केला आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं की एकदा 50,000 क्रॉस केलं की तिथून 100 पॉईंट एक मुवमेंट वरच्या साईडला होऊ शकते इझिली आणि व्हेरी फास्ट. तर ऑलमोस्ट 200 ते 300 पॉईंट इथे आपल्याला चांगले बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाले. त्याच्यानंतर सेकंड हाफमध्ये तेच रिपीटेड स्टोरी की मार्केट जे आहे वरून वापस खाली येत आहे. आता आपल्याकडे जोपर्यंत 49,600 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याकडे खाली काही ट्रेड नाही आहे. वरच्या साईडला आपल्याला ट्रेड करायचं असेल अगेन 50,000 ब्रेक केल्याच्यानंतर हे 200 पॉईंट आपल्याला मिळू शकतात. पण इथे आपल्याला जास्त पण ग्रीडी होऊन चालणार नाही. तर मी जे आहे क्लिअर डायरेक्शनसाठी वेट करेल. मी वेट करेल की मार्केट एक दिवस इथे वरती 50,000च्या वर क्लोजिंग देईल आणि 250 ब्रेक केलं तर आपण एक चांगला ट्रेड फाइंड करू.
किंवा खाली इथे कुठे क्लोज दिलं आणि 49,600 ब्रेक केला तर आपण खालच्या साईडला प्लॅन करू. तर बँक निफ्टी थोडंफार साईडवेज एक रेंजमध्ये अजून एक दिवस आपण वेट केलं तर हरकत नाही. निफ्टी एक्सपायरी आहे तर निफ्टीमध्ये खाली 220 ब्रेक केलं 23,220 तर आपण एक ट्रेड करू शकतो. टार्गेट जे राहील ते 23,150 राहील. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करा. अजून पण खूप सारे असे लोक आहेत जे व्हिडिओ बघत आहे पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलेला. ऑलमोस्ट 70% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब अजून नाही केलं. तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. लाईक आणि शेअर करा व्हिडिओला. या लास्ट व्हिडिओसाठी जे आपण 150 लाईक्सचं टार्गेट ठेवलं होतं ते तुम्ही कंप्लीट केलं. 150 लाईक्स आपले लास्ट व्हिडिओला झालेले आहे आणि आपलं टार्गेट पण हिट झालं त्याच्यामध्येच. तर या व्हिडिओमध्ये पण आपण ते सेम एम ठेवणार आहे 150 लाईक्सचं. तर पटापट करून टाका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.